नाना, सलग तिसऱ्या दिवशी महाविकास आघाडीची बैठक सुरू आहे. बऱ्याचशा चर्चा जागा वाटपाचं सगळं निवडणुकीची रणनीतीचं काम सुरू झालेलं आहे आणि जागा वाटपाची पण चाललेली आहे. त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला सांगितलं आणि आज आता आमचे जे मित्र पक्ष आहेत, कम्युनिस्ट आहेत, समाजवादी आहे, या सगळ्या पक्षांच्या प्रमुखाशी सुद्धा चर्चा सुरू झालेली आहे. त्यामुळे ही सध्या पुन्हा पुढच्या आठवड्यामध्ये अजून आम्ही बसू आणि आमचा प्रयत्न आहे की दसऱ्यापर्यंत हे असं पूर्ण नेता येईल. त्यामुळे त्यासाठी ह्या प्रक्रिया सुरू आहे. किती जागांचा तिढा अद्याप कायम आहे तुमच्याकडे? तिढाच नाही आहे. 288 लढायचे आहेत. मित्रपक्षांना किती जागा देण्याचं ठरवलंय? ते आता आम्ही त्यांच्याशी चर्चा चालू झालेली आहे. त्यामुळे त्यांच्या समजून त्यांना त्या पद्धतीचं मेरिटच्या आधारावर निर्णय घेतले जातात. विदर्भामध्ये काँग्रेसचा मोठा भाऊ होता. आम्ही सगळीकडेच महाविकास आघाडी मोठा भाऊ राहणार आहे. विदर्भातल्या प्रश्न सुटलाय? विदर्भातल्या जागांचा प्रश्न सुटलाय? सगळीकडेच म्हटलं ना, आम्ही 288 जागेवर आम्ही सगळे लढणार आहोत. त्याच्यामुळे आमचा प्रश्न विदर्भ किंवा पश्चिम महाराष्ट्र नाही आणि त्यामुळे हे सगळे वाद कुठंच नाही. वाद ते आमच्या विरोधकांमध्ये आहे. सावरकरांची स्तुती केली. सुशील कुमार शिंदे यांनी सावरकरांची स्तुती केली. मी काय बोलले ते मला माहिती नाही. हा, लापता लेडीज तुम्ही कॅम्पेन चालू केलंय. सत्ताधारी असं म्हणतायत की लाडकी बहीण योजनेला बदनाम करण्याचं कटकारस्थान तुमच्याकडनं चालू झालंय. आम्ही आरोप नाही केला, वस्तुस्थिती मांडलेली आहे. सरकार आहे, त्यांनी राज्यात किती आणि विधानसभेत प्रश्न विचारलेला आहे. आम्ही हे काही आता लाडकी बहीण आली म्हणून आम्ही विचारला असा प्रश्न नाही आहे. चोराच्या मनात चांदण्या हे सरकारच मताच्या राजकारणासाठी कुठल्याही लेवलवर जाऊ शकतं, या सरकारने अनेकदा दाखवलेलं आहे. पण जे काही आम्ही विधानसभेत प्रश्न विचारले ते अनुत्तरित आहेत. राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात महिला बेपत्ता झालेल्या आहेत, ते सरकारने पण मान्य केलेलं आहे विधानसभेच्या रेकॉर्डला. त्याच्यामुळे त्या योजनेला बदनाम करायसाठी नाही, यांच्या मनात असं आहे की आम्ही काहीच केलं नाही, आम्ही महाराष्ट्र लुटला, बहिणींना लुटलं, शेतकऱ्याला लुटलं, तरुणांना लुटलं, गरिबाला बर्बाद केलं आणि त्याच्यामुळे एक योजना घेऊन असं जे मटकतात आहेत हे लोक आपल्या भाषेमध्ये, त्यांना आता त्याच्यातही काही नाही. बहिणींनी आता यांना उत्तर द्यायला सुरुवात केलेली आहे. आम्हाला थोडे दिले आणि महागाई वाढून आमच्याकडून लुटण्याला सुरुवात तुम्ही केली, असं उत्तर आता बहिणी द्यायला सुरुवात झालेली आहे. दाजीचं काय, आमच्या मुलांचं काय, ह्या प्रश्न आता लाडक्या बहिणी विचारायला लागलेला आहे. त्यामुळे यांचं फेल्युअर विरोधकांवर टाकायचं हा प्रयत्न, अयशस्वी प्रयत्न सत्तेमध्ये लोक करतात. 3000 रुपये दिवाळीमध्ये देणार असं अजितदादा म्हणतात. दिवाळीची ओवाळणी म्हणून बहिणींना देणार. मला हे कळत नाही. तुम्ही तेलावर, खायच्या तेलावर 35 रुपये भाव वाढवले, तुम्ही सगळ्या गोष्टीची महागाई वाढवली, तर बहिणीच्या खिशातून किती पैसे काढले त्याचं उत्तर अर्थमंत्र्यांनी द्यावं. म्हणजे तुम्ही 1 रुपया देताय आणि 10 रुपये बहिणीकडून काढतात आहेत, ह्या बहिणीला कळतं ना. तुम्ही बहिणींना जे काही लॉलीपॉप देण्याचा प्रयत्न करताय त्याच्यात हेच उलट फसतात आहे. आणि गडकरींनी यांच्याबद्दल सांगितलंच आहे, ते भाजपचे नेते आहेत, या सरकारचा एक भाग आहे. त्यामुळे गडकरी स्वतः बोलले त्यांच्या योजनांच्या बद्दल. त्याच्यामुळे यांची हालत काय यांच्याच पक्षातली लोक सांगतात आहेत. त्याच्यामुळे यांनी किती आपली पाठ आपल्या हाताने ठोकली तरी आता काही तथ्य नाही. यांच्या हातून सगळं निघालं. महाराष्ट्राच्या जनतेने यांना घरी पाठवण्याचा निर्णय केलेला आहे. हे किती सोंग करतील, किती जनतेची आज लूट करायचं जाहिरातबाजीमध्ये, यांनी करावं. कारण की यांना थांबवू शकत नाही. यांनी बेशरमी हातात घेतलेली आहे आणि एकीकडे लूट जी माजवलेली आहे जनतेची महागाईच्या रूपानं, त्यामुळे जनता यांना आता घरी पाठवण्यासाठी तयार बसलेली आहे. फक्त निवडणुकीची वाट पाहत आहे. खेडमध्ये उदय सामंत यांनी बहिणींकडून रिटर्न गिफ्ट मागितलंय. के बैठक में आपने छोटे सहयोगी दलों को भी बुलाया है, कहाँ तक बातचीत आ गई है, कब तक खत्म होगी पूरी चर्चा? बहुत जल्दी खत्म हो जाएगी. हमारे जितने भी मित्र पक्ष है वह आज आए हैं, उनसे सबसे बात चल रही है और मुझे लगता है कि दसरे के पहले तक हम लोग बहुत सारी सीटों पे
डिक्लेरेशन करेंगे। कितनी सीटों पे चर्चा हुई है नाना? छोटे दलों को क्या डिसाइड हुआ है कितनी सीटें छोड़ी जाएगी? 150 के ऊपर। आप प्रमुख पार्टी आपने अपने कोटे से उनको छोटी सीटें छोड़ेगी? ऐसा नहीं, हम 288 में हम लोग सब लोग जो भी मेरिट है उसके आधार पर डिसीजन लेंगे। अभी तक कितने सीटों पे चर्चा हुई है? 150 की बात कर रहे हैं आप अभी? 150 से ऊपर हमारी सीटों पे चर्चा हो गई है। मुझे लगता है कि बहुत ही क्लियरिटी से सीटें क्लियर हो जाएगी। ना अमित शाह कह रहे हैं कि बीजेपी का 2029 में मुख्यमंत्री होगा, खुद के दम पर होगा। उनके इस बयान को आप कैसे देखते हैं? अब वो एकनाथ शिंदे और अजित पवार ने समझना चाहिए कि उनकी हालत क्या होने वाली है। चुनाव के पहले ही जो 2029 का सपना लोगों को दिखा रहे हैं, तो उनके जो साथी है उनकी हालत क्या होने वाली है उन लोगों ने डिसाइड करना है। तो इसलिए वो आना है कि नहीं 2029 को तो लेट है, पर अभी जो इनकी हालत बना के रखी है एकनाथ शिंदे और अजित पवार की, ये इसमें स्पष्ट हो गया। बीजेपी अलायंस को लेके नहीं चल सकती, बीजेपी धोखेबाज है, ये अमित शाह ने बता दिया। एक तरफ देवेंद्र फडणवीस जो है वो लव जिहाद और वोट जिहाद की बात करते हैं, और दूसरी तरफ अजित पवार कहते हैं कि मैं 10% मुसलमानों को टिकट दूंगा। दोनों नेताओं के अलग अलग बयान। देखो, इनका सब वोटों का राजकारण शुरू है, ये तो स्पष्ट है। मैंने कल भी बोला है कि देवेंद्र फडणवीस को शर्म आना चाहिए कि अगर वो वोट जिहाद की बात करते हैं, वो राज्य के गृह मंत्री है, एक संविधान के पद पे बैठे हैं, वोट को अगर वो वोट जिहाद बोलते हैं तो ये संविधान को मानने वाले लोग नहीं है। और रही लव जिहाद की बात, तो राज्य के गृह मंत्री है, कितना 7.5 साल से वो राज्य के गृह मंत्री, एक लंबे समय कहाँ लव जिहाद हुआ, क्या हुआ, कितने लोगों का आज तक कार्रवाई की। चुनाव के समय में इस तरह के जुमलेबाजी कर और धर्म की लड़ाई लड़ाकर बीजेपी जो राजनीति करती है वो ओछी राजनीति खुद देवेंद्र फडणवीस करना चाहते हैं, लेकिन उनको माफी मांगना चाहिए। एक संविधान के पद पर बैठने के बाद इस तरह का वक्तव्य करना, ये महाराष्ट्र के शवफुला अम्बेडकर के भूमि पर ये कदापि नहीं चलेगा। और इसलिए देवेंद्र फडणवीस ने राज्य की जनता से माफी मांगना चाहिए, ये मांग कांग्रेस पार्टी करती है। कार्यक्रमामध्ये महिलांना सांगितलं की आम्ही तुम्हाला गिफ्ट दिलंय, तुम्ही आम्हाला रिटर्न गिफ्ट द्या पुढच्या महिन्यामध्ये। याकडे कसं पाहता? एक कॅबिनेट मंत्री लाने वाले लाडली बहन योजना को लेकर प्रचार कर रही है, लापता लेडीज की कैंपेन। देखो, हमने विधानसभा में ये प्रश्न हमने उठाया था और विधानसभा में गृह मंत्री ने खुद कहा कि महाराष्ट्र में लापता महिला है, उसके हम लोग अभी भी जांच चल रही है। अभी तक सरकार ने उसके बारे में बोला नहीं है, रिकॉर्ड पे विधानसभा के हमने कोई आरोप नहीं किया है, ये वस्तुस्थिति रखा है। हमारे पास जो रिपोर्ट है उस आधार पर महाराष्ट्र में 64,000 महिलाएं वो लापता है। सरकार अगर इस तरह की बहनाओं की अगर चिंता ये सरकार को नहीं है, ये महिला कहाँ पर है इसकी खबर भी अगर सरकार को नहीं है, तो ये सरकार महिला महाराष्ट्र में किस तरह की असुरक्षितता है, छोटे लड़कियों की क्या असुरक्षितता है, इसके बारे में सरकार चिंतित नहीं है। और वोट की राजनीति करते समय में उसी बहना को लाडली बहना बोलते होंगे, तो ये सरकार वोट की राजनीति कर रही है, स्पष्ट है। अनिल अंबानी कल जो है मुख्यमंत्री से भी मिले, उद्धव जी से भी मिले। देखो, वो लोग किससे मिले क्या मिले, क्योंकि उद्योगपति की सरकारें हैं, उद्योगपति मिलेंगे, इनको गरीब आदमी तो नहीं मिलेगा। कल आपने देखा होगा कि सोयाबीन का किसान, उसके सोयाबीन को दाम नहीं मिलता करके वो कल मंत्रालय के सामने में सोयाबीन डाल के गया है, उसकी चर्चा होना चाहिए। लेकिन ये सरकार उद्योगपतियों की सरकार है, तो उद्योगपति इनको मिलेंगे। जो किसान आज उसके फसल को दाम नहीं मिलता, उससे ये सरकार से बात करने को भी सरकार शर्माती है। सरकार को किसानों का पसीने की बदबू आती है, और इसलिए जो उद्योगपति हैं उनसे ये लोग मिलेंगे, किसान और गरीब से थोड़ी मिलेंगे। उदय सामंत यांनी महिलांकडे रिटर्न गिफ्ट मागितलं, आम्ही तुम्हाला गिफ्ट दिलं, तुम्ही आम्हाला पुढच्या महिन्यात रिटर्न गिफ्ट द्या असं म्हणतात। मताचं राजकारण करतात आहे, बहिणीला दिलेलं पण त्यांना महागाई वाढवली आणि बहिणीकडून जास्त लुटलं, त्याचं उत्तर या लोकांना निवडणुकीत द्यावं लागेल। आणि बहिणी यांना असं गिफ्ट देणार आहे की हे सत्तेचा जो माज या लोकांना आलेला आहे, हा माज यांना सत्तेतून उतरवून बहिणी उतरवणार आहे, ही परिस्थिती आज महाराष्ट्रात आहे।